चला तर फ्रेंड्स, आज बनवूयात अर्धा कप पोह्यापासून बनणारा झटपट असा नाश्ता। तर हे बघा, मी इथे अर्धा कप जाडे पोहे घेतले आहेत। आपण जे कांदे पोहेत करतो ते जाडे पोहे, किंवा तुमच्याकडे पातळ पोहे असतील ते पण घेऊ शकता। तर हे बघा, हे मी मिक्सरला अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे। ज्याप्रमाणे रवा असतो त्याच प्रकारे या रव्याचा पावडर होतो, पोह्यांचा। त्यानंतर हे बघा, मी इथे एक बटाटा शिलून घेतलेला आहे पाण्यामध्ये टाकून। आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे। अशा प्रकारच्या किसणीने आपल्याला हा बटाटा आपण किसून घेऊयात। नंतर हे बघा, बटाटा किसून आपण पाण्यामध्येच ठेवायचा आहे। आता हे बघा, 2-3 पाण्याने आपल्याला हा स्वच्छ धुवून घ्यायचा। त्यानंतर आता आपल्याला कढईमध्ये ऑइल घ्यायचं आहे। तर आपण थोडासा इथे तेल घेऊयात। आता या तेलामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे। आता मोहरी नंतर जिरे घालूयात आपण। आता मोहरी जिरे छान तडतडले की यामध्ये आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत। आता मी 1 मोठा चमचा पांढरे तीळ घातले। त्यानंतर चिली फ्लेक्स घालायचे आहे आपल्याला। नंतर 2 मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। हे बघा, आता हे आपण छान मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला किसलेला बटाटा घालायचा आहे। आता हा किसलेला बटाटा आपण 2 मिनिटं या तेलामध्ये परतून घेऊया। तर हे बघा, बटाटा आपल्याला छान फिरवून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण पाणी घालूयात। तर हे बघा, अर्धा कप पोह्यासाठी आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे। आता आपल्याला या पाण्याची उकळी काढून घ्यायची आहे। जोपर्यंत या पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला पोह्यांचा पावडर घालायचा नाही आहे। तर हे बघा, आता मी यामध्ये कोथिंबीर घालत आहे फ्रेश, आणि चवीपुरतं मीठ घालत आहे। आता हे पण आपण यामध्ये छान ढवळून घेऊयात। आता हे बघा, या पाण्याची आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। आता इथे आपण जो पावडर केला होता पोह्यांचा तो घालायचा आहे। तर हे बघा, मी थोडा करून हा पावडर इथे मिक्स करून घेत आहे। आपल्याला पावडर हा थोडा करूनच घालायचा आहे, जेणेकरून याच्या गुठल्या पडतील नाही, अशा प्रकारे। आता आपण हा छान मिक्स करून घेऊयात। आता हा एकदम घट्ट होत जाईल हळूहळू। तर हे बघा, झाकण ठेवत आपण 2 मिनिटं शिजवून घेतला। आता हा आपल्याला एका ताटावर अशा प्रकारे थापून घ्यायचा आहे। तर मी या ताटाला ऑइल लावून घेतलेला आहे। आता हा थंड झाला की लगेच आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत। तर हे बघा, मी चाकूने किंवा तुमच्याकडे पिझ्झा कटर वगैरे असेल तर त्याच्याने अशा प्रकारे तुम्ही हे कट करू शकता। तर हे बघा, इकडे कढईमध्ये आपल्याला ऑइल गरम करायचं आहे। आता तेल गरम झालं की लगेच आपल्याला हा नाश्ता एक करून छान फ्राय करून घ्यायचा आहे, दोन्ही बाजूने उलटून पलटून। तर हे बघा, 3 ते 4 मिनिटांमध्येच हा नाश्ता आपला छान फ्राय करून झालेला आहे, एकदम कुरकुरीत असा, बघू शकता। आता आपण अशाच प्रकारे दुसरी पण बॅच फ्राय करून घेऊयात। तर हे बघा, मी इथे दुसरी पण बॅच फ्राय करून घेत आहे। तर हे बघा, अशा प्रकारे इथे रेडी झालेला आहे आपला एकदम टेस्टी, कुरकुरीत आणि मेन म्हणजे खूपच कमी वेळात होणारा हा नाश्ता। तर तुम्हाला ही नाश्त्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा, आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।